नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण थेट अशा एका उपकरणाबद्दल बोलणार आहोत जे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रात रोज वापरलं जातं. उन्हाळ्यात जेव्हा आपला एसी किंवा फ्रिज अचानक बंद पडतो, तेव्हा तो पुन्हा सुरू करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याच्या अगदी मुळाशी हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. खरं तर या साधनाशिवाय आपण थंड हवेची कल्पनाच करू शकत नाही. तर चला, आज आपण या उपकरणाची निर्मिती आणि त्यात दडलेली प्रचंड ताकद अगदी सोप्या आणि रंजक भाषेत समजून घेऊया. आता एक अगदी व्यावहारिक प्रश्न पडतो. एखाद्या 10 मजली इमारतीच्या गच्चीवर किंवा अगदी अरुंद जागेत जिथे लिफ्टही नाही, तिथे जड आणि प्रचंड दाबाखालील गॅस घेऊन जाणं किती कठीण असेल. हे काही साधंसुधं काम नाहीये. हा गॅस आपण एखाद्या साध्या डब्यात किंवा पिशवीत तर नेऊ शकत नाही ना, कारण तो अत्यंत उच्च दाबाखाली असतो. त्याला सुरक्षितपणे वाहून नेणं, कोणतीही गळती होऊ न देणं आणि अगदी अचूक प्रमाणात सिस्टीममध्ये सोडणं हे खरंच एक मोठं लॉजिस्टिकल आव्हान आहे. आणि म्हणूनच इथे एका विशेष इंजिनिअरिंगची गरज भासते. या मोठ्या आव्हानावर मात करण्यासाठी हे खास प्रकारचे रेफ्रिजरंट सिलेंडर्स वापरले जातात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे सिलेंडर्स म्हणजे या संपूर्ण क्षेत्राची खरी जीवनवाहिनी आहेत. याच मजबूत कचाट्यात तो महत्त्वाचा गॅस अगदी सुरक्षितपणे बंदिस्त केलेला असतो. आणि हो, हे काही साधे लोखंडी डबे नाहीत बरं का. ते प्रचंड दाब सहन करू शकतील अशा खास मिश्रधातूपासून बनवलेले असतात. प्रवासात आदळले तरी त्यांचा स्फोट होऊ नये अशी त्यांची मजबूत रचना असते. संपूर्ण सिस्टीमचं काम या भक्कम कवचाच्या आत असलेल्या गॅसवरच अवलंबून असतं. हे संपूर्ण काम कसं चालतं हे जर आपण पाहिलं तर या उपकरणांची 2 मुख्य भागांत विभागणी करता येते. एक म्हणजे खांद्यावर अडकवून सहज कुठेही नेण्याजोगे सर्व्हिस सिलेंडर्स आणि दुसरं म्हणजे दुकानात एकाच जागी स्थिर असणारे मोठे स्टोरेज सिलेंडर्स. विचार करा, जर एकच प्रकारचा सिलेंडर सगळीकडे वापरला असता तर? जे वाहून नेण्यासाठी सोपे असतात त्यात गॅस कमी मावतो आणि ज्यात भरपूर गॅस मावतो ते पाठीवर घेऊन इमारतीवर चढता येणार नाही. म्हणूनच कामाचा वेग आणि सुरक्षितता राखण्यासाठी उद्योगाने ही अतिशय हुशार अशी विभागणी केली आहे. इथं आपण या दोन्हींमधला दृश्य आणि रचनात्मक फरक अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. तो छोटा हलका सर्व्हिस टिन बघा, तो एखाद्या चपळ कामगारासारखा आहे जो कोणत्याही छोट्या आणि अडगळीच्या जागेत सहज पोचू शकतो. दुसरीकडे डीलर्सच्या दुकानात असलेले ते उंच आणि जड स्टोरेज टँक्स ते एखाद्या होम बेस किंवा मुख्य तळासारखं काम करतात. तिथूनच या छोट्या टिनमध्ये पुन्हा गॅस भरला जातो. या 2 वेगवेगळ्या उपकरणांच्या परस्पर सहकार्यामुळेच हे काम इतकं सुरळीत चालतं. छोटे सिलेंडर्स रिकामे झाले की ते या मोठ्या टँक्सकडे येतात आणि पुन्हा भरले जातात. अगदी सोपी आणि अखंड साखळी. आता जरा आकड्यांच्या भाषेत बोलूया, म्हणजे यामागचा खरा आवाका आपल्या लक्षात येईल. सर्व्हिस सिलेंडर्स हे 1 किलोपासून तर 10 किलोपर्यंतच्या अतिशय सोयीस्कर आकारात मिळतात. अगदी दुचाकीवरून किंवा पाठीवरच्या बॅगेतूनही ते नेले जाऊ शकतात. पण तेच जर आपण मुख्य साठा असलेल्या स्टोरेज सिलेंडर्सकडे पाहिलं तर त्यांची क्षमता तब्बल 30 किंवा 50 किलोची असते. 50 किलोचा साठा एवढा जड असतो की तो जागेवरून हलवणंही अवघड काम असतं. यावरून आपल्याला या उपकरणांच्या वापराची व्याप्ती आणि त्यांच्या डिझाईनमागील इंजिनिअरिंगची स्पष्ट कल्पना येते. बरं, या छोट्या टिनमध्ये सर्वात कुतूहलाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे याच्यावरच्या बाजूला असलेले हे विशेष मेकॅनिकल हार्डवेअर. आतमध्ये असलेला तो प्रचंड दाबाखालचा गॅस प्रत्यक्ष फील्डवर सुरक्षितपणे बाहेर कसा काढायचा आणि सिस्टममध्ये योग्य प्रमाणात कसा सोडायचा यावर नियंत्रण ठेवणारी हीच ती मुख्य यंत्रणा आहे. ही यंत्रणा अगदी अचूक असावी लागते. थोडीशीही चूक झाली तर गॅस वाया जाऊ शकतो किंवा मोठी दुखापत होऊ शकते. हे हार्डवेअर त्या बंदिस्त ऊर्जेला योग्य दिशा देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतं. या खास यंत्रणेला अँगल व्हॉल्व्ह किंवा वन वे सर्व्हिस व्हॉल्व्ह असं म्हटलं जातं. आणि हो, हे आपल्या घरातील साध्या नळासारखं सहज उघडता किंवा बंद करता येत नाही. हे चालवण्यासाठी नेहमी एक विशिष्ट व्हॉल्व्ह की किंवा रॅचेट रेंच वापरावाच लागतो. हे इतकं काटेकोर का? कारण गॅस भरताना थोडी जरी चूक झाली तरी उच्च दाबाचा आणि अतिशय थंड तापमानाचा गॅस थेट उडण्याचा धोका असतो, ज्यामुळे फ्रॉस्टबाईट होऊ शकतो. म्हणूनच या खास चावीचा वापर करून गॅसचा प्रवाह अगदी मिलीमीटरच्या हिशोबाने नियंत्रित केला जातो, जेणेकरून सिस्टीममध्ये अचूक प्रमाणातच गॅस भरला जाईल. आता आपण अशा एका मुद्द्याकडे वळतोय जो या क्षेत्रात खऱ्या अर्थाने जीव वाचवणारा मानला जातो. इतका उच्च दाब हाताळणं म्हणजे एक प्रकारे धोक्याशी खेळणंच आहे. कोणतीही मोठी दुर्घटना टाळायची असेल तर हा एक सुरक्षा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळलाच पाहिजे. हे सिलिंडर्स कितीही मजबूत असले तरी त्यांच्या सहनशीलतेची एक मर्यादा असतेच. सुरक्षितेचा हा नियम म्हणजे केवळ एक सूचना नाहीये, तर हा असा कडक कायदा आहे ज्यावर या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षितता पूर्णपणे अवलंबून असते. तो नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. रेफ्रिजरंट सिलेंडर चुकूनही उष्ण वातावरणात ठेवता कामा नये.
विशेषतः असं ठिकाण जिथे तापमान 125 अंश फॉरेनहाईट म्हणजेच 51.66 अंश सेल्सिअसच्या वर जातं, तिथे हे सिलेंडर्स ठेवायला सक्त मनाई आहे. कारण उष्णतेमुळे आतील गॅस प्रसरण पावतो. तापमान वाढलं की आतल्या गॅसचे अणू वेगाने हालचाल करू लागतात आणि ते सिलेंडरच्या भिंतींवर प्रचंड ताण देऊ लागतात. स्टील कितीही मजबूत असलं तरी या अतिप्रचंड दाबासमोर ते कधीही फाटू शकतं. त्यामुळे तापमानाची ही लक्ष्मण रेषा ओलांडून अजिबात चालत नाही. शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या परिस्थितीवर आपण विचार करूया. कल्पना करा, उन्हाळ्याच्या कडक उन्हात एखादा उच्च दाबाचा गॅस सिलेंडर चुकून एका बंद आणि तापलेल्या सर्व्हिस व्हॅनमध्ये राहिला आणि तिथलं तापमान 51 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं तर काय होईल? त्या बंदिस्त जागेत दाबाचा जो भयंकर स्फोट होईल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तो स्फोट केवळ त्या गाडीचंच नाही तर आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचं मोठं आणि विनाशकारी नुकसान करू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर एखादा गॅस सिलेंडर येईल तेव्हा तो फक्त एक लोखंडी डबा न वाटता त्याच्या आत दडलेली ही प्रचंड आणि अचंबित करणारी ऊर्जा आपल्याला नक्की आठवेल.